हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार. तर बघा मैत्रिणींनो, सध्या तर काही डेली रुटीन आणि व्हिडिओ टाकणं शक्य होत नाहीये. तर आज आम्ही गावात गेलो होतो, तर मी एक छोटासा व्हिडिओ केलेला होता. म्हटलं चला मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू इच्छित होती, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, एक छोटासा. तर बघा मैत्रिणींनो, आम्ही आज गावात आलेलो आहे आणि जळगावला हे फुले मार्केट म्हणजे खूपच स्वस्त मार्केट आहे. आणि इथं कपडे असो, टॉप, साड्या, परत ज्वेलरी, काही लेडीजचा मेकअपचा सामान, परत खूप काही अशा वस्तू आहेत ज्या स्वस्त भेटतात आणि छान पण असतात. आणि लहान मुलींसाठी पण खूप काही कपडे, बेल्ट वगैरे खूप म्हणजे फुले मार्केटला. आणि इथं तेवढी गर्दी पण इथं एवढी असते, तर आपण विचार पण नाही करू शकत. खूप अशी गर्दी पण असते आणि रोजच हे फुले मार्केटला येणं जाणं लोकांचं हे चालू असतं. आणि इथं काही पार्सलचा पण माल वगैरे असतो, म्हणून गर्दी असते. आणि स्वस्त दरात आपल्याला कपडे वगैरे सगळं काही मिळत असतं. तर तुम्ही बघतच असाल की गर्दी पण खूपच आहे. आणि बघा किती छान छान असे टॉप वगैरे पण मिळत असतात. तर मग आम्ही विचार केला, म्हटलं चला आता गावात जाणं पण काही जमत नव्हतं, भरपूर दिवस झाले. मग म्हटलं आता चला आज आपण काढूया गावात जाणं. मग आज आम्ही गावात गेलो होतो. ननंदबाईंना, सासूबाईंना काही मला साडी वगैरे पण घ्यायची होती आणि काही चप्पल वगैरे अशा किरकोळ वस्तू घ्यायच्या होत्या. आणि अजून परत त्यातल्या त्यात अजून खूप काही घ्यायचं होतं, पण मध्येच अचानक पावसाने घोड केला. साडी वगैरे चप्पल वगैरे घेतली, तेवढ्यातच पाऊस एवढा यायला लागला की काही घ्यायची इच्छा पण झाली नाही. आणि मग आम्हाला लगेचच निघावं लागलं. तर आता आम्ही चपलांच्या दुकानावर साड्या हे घेतल्या गेल्या. दुकानात फोटो किंवा व्हिडिओ अलाउड नव्हते, म्हणून मी काही व्हिडिओ काढले नाही, तर तुम्हाला पुढे दाखवलेलेच आहे. तर बघा, चप्पल घेतली, साड्या घेतल्या आणि एवढा असा पाऊस यायला लागला तर काही घ्यायला वेळच नाही भेटला. मग आम्ही एका दुकानावर थांबलो होतो. मग तिथं तोरण वगैरे अशा वस्तू होत्या. मग जोपर्यंत आम्ही तिथं थांबलो होतो तोपर्यंत ननंदबाईंनी तिथून तोरण वगैरे काही घेतलं होतं. नंतर एवढा जोरदार पाऊस यायला लागला तर आम्हाला कुठेच फिरता आलं नाही. आम्हाला घरी जाणं मुश्किल होऊन गेलं होतं. म्हटलं अजून जर जास्त कमी पाऊस वगैरे यायला लागला तर घरी जायला हे होऊन जाईल. आणि विंजा पण खूपच अशा चमकत होत्या. मग म्हणून आम्ही पाऊस थोडा कमी झाला आणि लगेचच घरासाठी निघालो होतो. मग आता पाऊस वगैरे कमी झाला आणि घरी वगैरे आलो. तर बघा, ही साडी घेतलेली होती सासूबाईंनी आणि मग त्यांनी ही साडी वगैरे आणलेली होती गावातून. तर पहा, तुम्ही बघू शकतात किती छान अशी साडी आहे आणि डिझायनर पण आहे आणि लेस पण पूर्ण भरलेली आहे. तर ही पण 900 वगैरे पर्यंत साडी असते, पण तिथं थोडी आम्हाला 650-700 पर्यंत भेटली. आणि ही डेली यूज साठी घेतली होती सासूबाईंनी साडी. आणि परत ही ननंदबाईंनी घेतलेली होती साडी. तर बघू शकता तुम्ही किती छान अशी साडी आहे आणि कलर पण खूप छान आहे. आणि त्याच्यामधलं हे जे ब्लाऊज पीस आहे ते पण खूपच छान निघाले, म्हणजे त्याचा जो कापड आहे ना तो खूप चांगला आहे. तर ही माझ्या ननंदबाईंनी घेतलेली होती साडी. आणि मग नंतर त्यांनी अजून एक घेतली, ही एक घेतलेली होती आणि ही पण एक घेतलेली होती. तर ही साडी पहा किती छान आहे. लेस पण खूप छान आहे तिची नाजूकशी. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ब्लाऊज पीस बघणार तर पूर्ण डिझायनर ब्लाऊज पीस निघालेला आहे. तर ब्लाऊज पीस खूप छान निघाले. कॉन्ट्रास्ट आणि डिझायनरमुळे साडी खूप छान आणि ऍक्टिव्ह दिसेल घातल्यावर. त्याच्यानंतर हा स्कार्फ वगैरे घेतला. मी तुम्हाला बोलली फुले मार्केटला खूप स्वस्त असं मिळत असतं. हा स्कार्फ घेतला आणि परत त्यांनी त्यांच्या घरासाठी लावायला हे तोरण वगैरे घेतलेलं होतं दरवाजाला लावायला. तर हे पण खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर मग चपलांच्या दुकानावर गेलो होतो त्यांनी आणि मी चप्पल वगैरे घेतली आम्ही. आणि मग नंतर पाऊस वगैरे सुटून गेला, मी तर तुम्हाला बोललीच मागाशी. आणि ही साडी मी घेतली होती. ननबाईची आणि माझी साडी सेमच आहे, फक्त कलर मध्ये डिफरंट आहे. तर कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ?